तुम्हाला शासनाचं स्वस्त धान्य म्हणजेच रेशन मिळते का? राशन कार्डसाठीची ई-केवायसी तुम्ही केली आहे का? करून घ्या, नाहीतर तुम्हाला यापुढे रेशन मिळणार नाही. काय आहे शासनाचा नियम पाहणार आहोत या छोट्याशा व्हिडिओतून. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या या शॉर्ट रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सरकारच्या नव्या नियमानुसार स्वस्त धान्य वाटपाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आली. धान्य वाटपात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललं. डिजिटल सिस्टीममुळे शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना भेटण्यात यश आलं. रेशन कार्डसाठी ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी अनिवार्य करण्यात आली, कारण यामुळे योग्य लाभार्थ्यांची ओळख पडते. ज्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना यापुढे सरकारी रेशन मिळणार नाही असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी आता भारत सरकारने 30 जून 2025 ही शेवटची तारीख जाहीर केली आहे. या तारखेपर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर त्या कार्डवरून शिधा वाटप थांबवण्यात येईल. काय असते नक्की ई-केवायसी? ई-केवायसी म्हणजे लाभार्थ्याची सविस्तर माहिती ही सरकारच्या ऑनलाईन डेटामध्ये अपडेट करणे होय. या प्रक्रियेत लाभार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इत्यादी माहिती आधार कार्डच्या साहाय्याने पडताळली जाते. यामुळे बनावट किंवा डुप्लिकेट रेशन कार्ड ओळखायला मदत होते. पूर्वीच्या ऑफलाईन पद्धतीचा गैरवापर करून तयार केलेल्या बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच धान्याचा लाभ मिळतो. कशी करायची ई-केवायसी? राशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा. घर बसल्याही तुम्ही ई-केवायसी करू शकता. त्यासाठी राज्य सरकारच्या PDS वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी हा पर्याय निवडायचा. तिथे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर ही माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाकल्यावर तुमची आधार पडताळणी पूर्ण होईल आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल. कोणत्याही कागदपत्रांशिवाय ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. आता पाहूया ऑफलाईन ई-केवायसी कशी करावी. जर ऑनलाईन सेवा उपलब्ध नसेल, म्हणजे काही कारणास्तव तुम्ही घर बसल्या ही प्रक्रिया करू शकत नसाल, तर तुम्हाला जवळच्या CSC केंद्र, महा ई-सेवा केंद्र, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय किंवा शिधा वाटप केंद्रावर म्हणजेच स्वस्त धान्य दुकानात जावं लागेल. ही प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. तिथे तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड दाखवून बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या प्रक्रियेमध्ये तुमची बोटांची छाप घेऊन तुमच्या आधार डेटाशी जुळून पाहिलं जातं आणि ही प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होते. सरकारने आता या अनिवार्य अशा ई-केवायसी प्रक्रियेसाठी 30 जून ही अंतिम मुदत दिलेली आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी आपली ई-केवायसी करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. अशाच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.